आज आपण या व्हिडिओद्वारे एक नवीन माहिती 7/12 उताराविषयी आपण जाणून घेणार आहोत। ते म्हणजे डिजिटल 7/12वरच QR कोड देण्याच्या हालचाली। हे काय आहे? आपल्याला काहीतरी नवीन माहिती मिळते ना। चला तर मित्रांनो, 7/12 उतार्यावर येणारा जमीन मोजणी नकाशा त्यासंबंधी अधिक माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना डिजिटल स्वाक्षरीत ऑनलाईन 7/12 उतारा देण्यात शासनाला यश आल्यानंतर आता जमीन मोजणी नकाशे देखील 7/12 उतार्यावर उपलब्ध करून देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। राज्याच्या भूमी अभिलेख संचालक कार्यालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 7/12वरील आपल्या मालकीची नेमकी जमीन किती व कुठे आहे असा असलेला सध्याचा घोळ लवकरच निकालात निघणार आहे। सध्याच्या डिजिटल 7/12 उतार्यावरच एक QR कोड देण्यात येतो। ते का याविषयी चाचपणी सुरू आहे। QR कोड स्कॅन करताच अधिकृत जमीन नकाशासह सर्व तपशील शेतकऱ्याला उपलब्ध होईल। त्यामुळे केवळ नकाशासाठी इतर कार्यालयाचे हेलपाटे मारण्याची किंवा स्वतंत्र प्रणालीचा वापर करण्याची वेळ शेतकऱ्यावर येणार नाही। तलाठ्याच्या दप्तरात असलेला 7/12 उतारा शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाचा कागद समजला जात होता। मात्र आता तो ऑनलाईन उपलब्ध असल्यामुळे कागद मिळवण्यासाठी होणारी पिळवणूक काही प्रमाणात थांबली आहे। या उतारावरील 7 क्रमांकाचा शेतकऱ्याची मालकी हक्क, हिस्सेदाराची नावे, लागवड क्षेत्र तसेच जमिनीच्या प्रकाराचा उल्लेख असतो। मात्र 12 क्रमांकात या शेत जमिनीत नेमकी कोणती पिके घेतली जात आहेत याची नोंद असते। तर सध्याच्या 7/12वर जमिनीचा नकाशा उपलब्ध नाही, त्यामुळे शेतकऱ्याला परिपूर्ण माहिती मिळत नाही। म्हणूनच 7/12 उतार्यावर जमीन मोजणी नकाशा पुरविल्यावर शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचे मूळ कोऑर्डिनेट्स उपलब्ध होतील। त्यामुळे त्याला त्याची स्वतःची जमीन क्षेत्र चटकन लक्षात येईल। तसेच इतर कोणत्याही व्यक्तीने जमीन खरेदी करताना किंवा ताबा घेताना फसवणूक होणार नाही, असे भूमी अभिलेख विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे। राज्यात सध्या भूमी अभिलेखाच्या डिजिटायझेशन प्रक्रिया सुरू आहे। पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती, लातूर, रायगड या 6 जिल्ह्यांमधील प्रक्रिया पूर्ण झाली आहे। मात्र उर्वरित जिल्ह्यांमधील प्रक्रियेसाठी वर्षभराचा कालावधी अपेक्षित आहे। या प्रक्रियेत फाळणी नोंद, जमीन नकाशे, क्षेत्र तेरीज याचा तपशील संकलित केला जात आहे। ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच राज्यातील सर्व 7/12 उतार्यांवर जमीन मोजणी नकाशे उपलब्ध होण्याची शक्यता आहे। राज्यातील गावांचे व गावठाणांचे अद्ययावत नकाशे तयार करण्याची कामे सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत। आतापर्यंत 49,000 गावांपैकी 22,000 गावांवर ड्रोनची उड्डाणे झाली आहेत। ड्रोनद्वारे घेतलेल्या छायाचित्र व नोंदीच्या आधारे प्रत्येक जमीनधारकाला जमीन हक्काची सनद दिली जाणार आहे। मित्रांनो, आहे ना फायद्याची बातमी? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका।